नसून तर माणसाला माणूसपण आणि मानवतावाद परिवर्तनवादी शिकविणारा शिकवणी वर्ग म्हणजे धम्म परिषद. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. आले कधी गेले कधी, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा. मजुतरी कशी उंची कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली अख्ख्या माणसातल्या माणुसकीची. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. खूप छान. यानंतर आदरणीय भंडारे सर एका मिनिटामध्ये शुभेच्छा देतील. त्यानंतर आदरणीय पया बोधुथेरो यांचं प्रवचन. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मंचावरती भिक्षू संघांना मी वंदन करून या ठिकाणी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका आणि सर्व कार्यकर्ते. ही 8वी धम्म परिषद असून प्रत्येक धम्म परिषदेमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे फार महत्त्वाचं असते. मानवाला आपला जीवनाचा मार्ग कसा निवडायचा, जीवन कसं चांगलं जगायचं, हेच या धम्म परिषदेमधून आपल्याला संदेश मिळत असतो. भगवान गौतम बुद्धांनी जगाला जो संदेश दिला, शांती, करुणा आणि दया, हे अतिशय महत्त्वाचा मंत्र भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो आजही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ही घटना आपल्या देशाला दिली आणि या घटनेनुसार आज आपल्या या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारे आपल्याला कसं जीवन जगता येते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आपल्याला न्याय आपल्याला मिळत असतो. आणि म्हणूनच ही जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आज घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेचं रक्षण करणं, आज या घटनेला तोडफोड करण्याचं थोडं जे काम चालू आहे ते रक्षण झालं पाहिजे. त्या घटनेचं ते संविधान आपण रक्षण केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी आज या 8व्या धम्म परिषदेच्या वतीनं, माझ्या वतीनं, आमदार साहेब दिल्लीला असल्यामुळे त्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय भिक्खूजी पया बोधुथेरो यांना विनंती करतो की त्यांनी धम्मदेशनीला सुरुवात करावायची आहे. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस समग्गी समगानं तपो सुखो मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी नहि वैरेण वैरानी समन्ति कुदाचनम् अवेरेण च सम्मन्ति ये सधम्मो सनन्तनो सब
सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं नमन करे हम बुद्ध को बुद्ध करे कल्याण बुद्ध सदा रक्षा करे बुद्ध बड़े बलवान नमन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बड़ा बलवान नमन करे हम संघ को संघ करे कल्याण संघ सदा रक्षा करे संघ बड़ा बलवान अखिल विश्वाला शांतीचा मानवतेचा संदेश देणारे महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून धम्ममंचावर उपस्थित पूज्य भदंत काश्यपजी महाथेरो पूज्य भिक्खू पन्यारत्नजी स्थवीर कृष्णाचार्य धम्मबंधू यांनाही प्रणाम करून या ठिकाणावर सारनाथवरून बंते इथं उपस्थित आहेत सिद्धार्थ बोधी तसेच भिक्खू संघप्रिय भिक्खू सुगत बोधी सर्व श्रामणेर प्रशिक्षण येथील श्रामणेर संघ आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि जे काही चळवळीत काम करताना माणसाला त्रास होत असतो बाबासाहेब सुद्धा म्हणाले होते समाज की सेवा करना फांसी के फंदे पर चढ़ने के समान है। फांसी के फंदे पर चढ़ने वाला आदमी एक ही बार मर जाता है लेकिन समाज की सेवा करने वाले आदमी को बार बार मरना पड़ता है। समाजाची सेवा करणं एवढं सोपंही नाही आणि आपण सोडलं तर दुसरं कोणी करणार नाही। त्यामुळे आता ज्यांनी सुंदर मनोगत व्यक्त केलं गंगाधर ढवळे सर मुख्याध्यापक आहेत, साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत। त्यानंतर इथं लोणे सर हे पोलीस डिपार्टमेंटला होते। लोणे सरांची इथं उपस्थिती आहे, त्यांचे बंधूही धार्मिक आहेत, तेही लोणे सर इथं उपस्थित आहेत। या ठिकाणावर निवृत्ती बाबा लोणे आहेत, थोरात बंधू आहेत, बरीचशी मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत। आयोजन समिती जी आहे त्यामध्ये उपासक राजू बळीराम वाठोरे अध्यक्ष, उपासक रमेश राजाराम खिल्लारे सचिव, उपासक देवराव साधू सोनाळे उपाध्यक्ष, अमोल हंशीराम सोनाळे संघटक, अर्जुन सोपान सोनाळे सहसचिव, भीमराव महादू नरवाडे कोषाध्यक्ष, बालाजी शंकर नरवाडे सहसंघटक, कैलास संभाजी सोनाळे, व्यंकटेशजी लोणे, मारुती महादू सोनाळे, ज्ञानबा जळबाजी नरवाडे, अशोक वाघोजी नरवाडे, विलास रामराव सोनाळे, संगीता संघपाल सोनाळे, गोदावरी रामा नरवाडे, कमलबाई अर्जुन सोनाळे, रेणुकाबाई कल्याण सोनाळे, सुजाता मनोहर वाठोरे, चंद्रकांत चांदू सोनाळे, संजय किसनराव सोनाळे, दिलीप ज्ञानबा सोनाळे,
चंद्रकांत माधवराव पडघणे, साहेबराव मुकिंदा थोरात, प्रकाश वामन सोनाळे, सुनील श्रावण चौरे, रवींद्र देवबा सोनाळे, राजेंद्र कुंजाजी सोनाळे, देवीदास धोंडबा पतंगे, बापूराव मगरे, सदानंद सोनाळे, मुंजाजी पाईकराव, हिरामन गोविंदराव सोनाळे, तसेच गायतवण बनाठा, जगापूर, चुंचा, उटाणा, चिंच, गव्हाण, माळझरा, चोरंबा, वरवट, शिबदरा, खरबी, कारला, संयोजक, उपासक तथा उपासिका या ठिकाणावर प्रास्ताविक ज्यांनी केलं रमेश राजाराम खिलारे, धम्मपरिषद सचिव आहेत आयोजक समितीचे, गायतवण मनाठा, सूत्रसंचलन अमल होशीराम सोनाळे व देवराव साधू सोनाळे, तसेच शेवटी आभार प्रदर्शन या ठिकाणावर राजू बळीराम वाठवरे अध्यक्ष आहेत धम्मपरिषद आयोजक समिती गायतवण. सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, मागच्या मला वाटतं 1-2 वर्षापासून या ठिकाणावर मी आलेला आहे आणि सुंदर वातावरणामध्ये अतिशय कष्टामधून, मेहनतीमधून, श्रमदानामधून आपण या सुंदर परिसरामध्ये, या सुंदर वातावरणामध्ये सातत्यानं ही धम्मपरिषद घेत असता. दरवर्षी भिक्खू संघाला भोजनसुद्धा इथं बाबा देत असतात. काय नाव? यावर्षी दुसऱ्याने दिलं, त्यांच्याकडे आमचं 2 वर्ष भोजन झालं. गोदावरी रामा नरवडे यांनी दिलं यावेळेस, आणि दरवर्षी सातत्यानं 2 वर्ष अरविंद सोनाळेजी बाबा यांच्याकडे घेतलं. उपासक उपासिकांनो, आपल्यात श्रद्धा जागली पाहिजे, धम्माच्या प्रति श्रद्धा जागली पाहिजे. जी माणसं धम्मवान असतात ती माणसं धम्मावर प्रेम करतात. जी माणसं धम्मद्वेषी असतात ती माणसं धम्मावर प्रेम करत नाहीत, बुद्धावर प्रेम करत नाहीत, धम्मावर प्रेम करत नाहीत, संघावर प्रेम करत नाहीत, श्रद्धा ठेवत नाहीत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा त्यांची श्रद्धा नसते. पण जी माणसं धम्मावर प्रेम करत असतात अशी माणसं बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवतात, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा ठेवतात आणि त्यांचे विचार जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता लागत असते की अरे, एखादी कल्याणकारी गोष्ट मला मिळेल का, एखादी गोष्ट चांगली मला जर ऐकायला मिळाली तर माझ्या जीवनाचं कल्याण होईल, माझ्या जीवनाचं सोनं होईल. आणि बुद्धानं आपल्या वचनाने सर्व विश्वाचं कल्याण केलेलं आहे, सर्व प्राणीमात्राचं कल्याण केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाने एका ठिकाणावर सांगितलं की सब दानं धम्म दानं जिनाती, सब रसंग धम्म रसंग जिनाती. सर्व प्रकारचे दान या विश्वात जगामध्ये आहेत, सर्व प्रकारचे दान करणारे सुद्धा लोक या विश्वामध्ये जगामध्ये आहेत. मग ते डोळ्याचं दान असेल, आपल्या रक्ताचं दान असेल, आपल्या संपत्तीचं दान असेल, जमिनीचं दान असेल, कपड्याचं दान असेल, चिवर दान असेल, औषधी दान असेल, घराचं दान करणारी लोक या विश्वात आहेत आणि श्रमदान करणारी लोक आहेत, औषधी दान करणारे, सर्व प्रकारचे दान करणारे विश्वात लोक आहेत. आणि हे दान व्यर्थ नाही, बुद्धानं सांगितलं हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे म्हणून सांगितलं. परंतु बुद्ध म्हणतात की या सर्व दानापेक्षाही सर्वश्रेष्ठ या पृथ्वी तलावर जर कोणतं दान असेल तर ते आहे धम्माचं दान. जे भगवान बुद्धानं दिलं तीच वाणी वर्तमानात, बुद्धाच्या नंतरच्या काळात आणि बुद्धाच्याही काळामध्ये भिक्खू संघानं ती वाणी जगाला सांगितली. तो बुद्धाचा उपदेश जगातल्या लोकांना सांगितला आणि लोकांनी ते कल्याणकारी धम्म नीट समजून घेतला, तत्व जाणून घेतली आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करून काही लोक श्रोतापन्न झाली, काही सकृदागामी झाली, काही अनागामी झाली, काही लोक ग्रहत्याग करून भिक्षू झाले, भिक्खुनी झाल्या,
आणि अरहंतही झाले. हा जो मार्ग आहे दुःखातून मुक्तीकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. मानवजात ही गर्वाने बरबटलेली आहे, स्वार्थाने बरबटलेली आहे, अहंकाराने बरबटलेली आहे. आणि बुद्धाचा धम्म हा माणसाला या गर्वातून गर्व सोडण्यासाठी उपदेश करतो. बुद्धाचा धम्म माणसातला लोभ दूर करायला सांगत असतो. बुद्धाचा धम्म माणसाला द्वेषानं वागायला शिकवत नाही, द्वेष बुद्धीनं वागू नका म्हणून सांगतो. बुद्धाचा धम्म हत्या करू नका म्हणून सांगतो, चोरी करू नका म्हणून सांगतो, व्याभिचार करू नका म्हणून सांगतो, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नका म्हणून सांगतो. आणि नशा आणणाऱ्या कुठल्याही पदार्थाचं, अंमली पदार्थाचं सेवन करू नका हे भगवान बुद्धाचा धम्म सांगत असतो, शिकवत असतो. आणि पाहतोय आपण की या बुद्धाच्या वाणीनं आजही वर्तमानामध्ये गावाच्या गाव बदलत चाललेली आहे, नगरच्या नगर बदलत चाललेली आहे. शहर, नगर, तालुके, जिल्हे, महाराष्ट्र आणि आज पाहतोय आपण देश बदलत चाललेला आहे वर्तमानामध्ये सुद्धा. आज ही धम्माची चळवळ या गायतोंडमध्येच नसून सगळ्या भारतामध्ये सुरू झालेली आहे, सर्व विश्वामध्ये सुरू झालेली आहे. आणि लोकांनाही पटू लागलेलं आहे सत्य आहे की अरे हे सत्य आहे. बुद्धानं कुणाचं वाईट व्हावं ही शिकवणूक दिलेली नाही. बुद्धानं सांगितलं या तत्वाचं जर तुम्ही पालन केलं तर आपलं कल्याण होणार आहे. आणि म्हणून काही लोकांना ज्याला धम्माची ही चव कळाली, बुद्ध म्हणाले सब्ब रसंग धम्म रसंग जिनात, की या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा रस आहे आणि एकापेक्षा एक गोड आहे, मधुर आहे. परंतु सब्ब रसंग धम्म रसंग जिनात, काय म्हणाले बुद्ध की सगळ्या रसांपेक्षा जर कोणता गोड मधुर रस असेल तर तो धम्माचा रस आहे. पण हे जोपर्यंत माणूस पालन करणार नाही तोपर्यंत त्याला त्या धम्माची चव कळणार नाही. ज्या दिवशी तो पालन करायला लागेल आणि त्याला अनुभूती जशी जशी त्याची वाढत जाईल मग तेव्हा कळेल की धम्माचा रस काय आहे. आणि त्याच्यासाठी हे धम्माची चव गोडी कळण्यासाठी, धम्मदान घेण्यासाठी अगोदर आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. बुद्धानं सांगितलं श्रद्धा हे एक धन आहे माणसाला भेटले, की श्रद्धा जर असेल तर तुम्हाला त्या धम्माची गोडी लागेल. तुमच्यात जर श्रद्धाच नसली असती तर कदाचित तुम्ही एवढ्या टेकडीवर येऊन बसला नसता. एवढं जे काम केलं आहे मागच्या टायमात 2 वर्षापासून पाहतो आपली गाडी इथपर्यंत येतही नव्हती, पायी पायी आपल्याला यावं लागत होतं. परंतु आता गाड्या 4 व्हीलर इथपर्यंत यायल्या. आपण गेल्या वर्षी पायी पायी वरच्या टेकडीवर गेलो, मला वाटतं तिकडचं व्यवस्थित करून घेतलं. म्हणजे एवढ्या माळ रानामध्ये आपण पाहतोय त्याही काळामध्ये, बुद्धाच्या काळात, बुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये पाहतोय 2000 लेण्या, म्हणजे इतिहास सांगतो की 2000 लेण्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु त्या कुठं झाकल्या त्याचा पत्ता नाही आपल्याला. आता एक एक लेणी पुढे पुढे यायची. त्याही काळामध्ये लोकांनी बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवून तेवढे मोठे मोठे पहाडाच्या पहाड खोदले, तेवढ्या लेण्या खोदल्या दगडामध्ये अखंड. म्हणजे त्याही काळामध्ये काम केलं आणि तोच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आज पाहतोय की गायतोंड सारखे उपासक उपासिका सुद्धा आणि विविध भागातले आज म्हणजे पहाडामध्ये काम करतायत. धम्माचं वातावरण जंगलामध्ये, ग्रामीण भागात, गावामध्ये, नगरामध्ये तयार करत असताना पाहायला मिळतं. आणि भिक्खू संघही, भिक्खुनी संघही त्याच जोमाने लोकांना हा धम्म कळावा, लोकांमध्ये श्रद्धा जागृत व्हावी म्हणून दुरून दुरून भिक्खू संघ आपल्या या ग्रामीण भागात सुद्धा येतोय, शहरी भागात जातोय. आता सारनाथ तिथं राहिलंय, आपण त्या सारनाथचा इतिहास डोळ्यासमोर इथं निर्मिती केली. पण ते सारनाथवरून तिथून इथं आलेले आहेत. म्हणजे कुठं सारनाथ एक वेगळं राज्य, महाराष्ट्र वेगळं राज्य आहे. त्या पवित्र भूमीतून बनते इथं तुम्हाला धम्मदेशना देण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे वर्तमानातला जो भिक्खू संघही आहे, भिक्खुनी संघ असेल,
हा केवळ खाऊन पिऊन विहारात झोपणारा भिक्खू संघ नाही, भिक्खुनी संघ नाही. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला आजचा वर्तमानातला भिक्खू संघ आहे. वेगवेगळ्या भागामध्ये आज प्रत्येक भिक्खूंचं मोठं मोठं काम आहे. महाकाश्य बनते तुमच्या परिचित आहे, त्या मानोऱ्याला आम्ही गेलो. एवढी ऊन टेकडी, तेवढी मला वाटते अशा 5-10 टेकड्या बसतील त्याच्यामध्ये. एवढं ऊन ठिकाण आहे. त्याचं काम कुठपर्यंत आलंय माहीत नाही. आता लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही गेलो, आमची पदयात्रा होती एकदा महाविहार बावरीनगर दाभडपासून ते नागपूरपर्यंत. 10 भंते तयार झाले ते आमचे पायी पायी जाण्यासाठी. 10 ते 12 जण आमची एक बैठकही बसली. आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी निघायचं ते त्याच्या आदल्या दिवशी 9 जण कॅन्सल झाले त्याच्यात. म्हणजे लय दूर व्हायले आता ते. आणि मी आधी भिक्खू धम्मशील जे बीडमध्ये आता सध्या त्यांचं काम खूप चांगलं चालू आहे ते, आणि दुसरे छोटे श्रामनेर बनवले आम्ही. आणि 3 असे पायी पायी दाभडपासून ते नागपूरपर्यंत आमचा प्रवास सुरू झाला. अंगावर आम्ही ते ठिगळाचे चिवरं शिवून घेतले. कुठलेही कपडे जमा करू ठिगळाचे चिवरं केले. आणि धुतांगदारी स्वतःला समजून आम्ही पायी पायी निघालो. आणि रस्त्यानं रोज आमचा पहिल्या दिवशीचा जो कठीण प्रसंग होता, दाभडपासून 22 किलोमीटर जेव्हा प्रवास झाला, बराबर 11 वाजता आम्ही एका गावामध्ये भिक्षाटन केलं आणि भोजन घेऊन अर्धा-1 तास आराम करून परत पायी पायी निघालो. पहिल्या दिवशी 22 किलोमीटर गेलो होतो. आणि एका बाबळीच्या झाडाखाली रात्रीचं 6-7 वाजता आमचा मुक्काम होता. आम्हाला सुरुवातीला सोपी गोष्ट वाटली होती ती, नागपूर म्हणजे आहेच काय. जेव्हा 22 किलोमीटर चाललो आणि मग आरामाची जेव्हा वेळ आली की आमच्या मेचकीतून पाय वाकत नव्हते, असं वरूनच पडायचं काम होतं. म्हणजे एवढे पाय असे आखरून ताठून गेले होते, परंतु आम्ही मात्र माघार घेतली नव्हती. सतत 7 दिवस आमचा प्रवास चालू होता. जिथं 11 वाजले तिथं भोजन घ्यायचं, कुठंतरी शेतात पाणी दिसेल, कुठंतरी वड्या फिड्याला पाणी दिसेल, त्या ठिकाणावर आंघोळ वगैरे करायची, भोजन घ्यायचं 1 टाईमचं भिक्षापट्टणामध्ये भिक्षापात्रात. आणि असा प्रवास आमचा सतत 7 दिवस चालू होता. आणि एवढे लोक दुसऱ्याही जाती धर्मातले लोक खूप सेवेला लागले होते. तो अनुभवच फार वेगळा होता. लोक श्रद्धेने यायचे, कोणी गाड्या थांबवायचे, भंतेजी म्हणायचे आमच्या गाडीत बसा, आम्ही तुम्हाला सोडतो, कुठं जायचं तुम्हाला. पण आमचा संकल्प होता, मनात यायचं लय पाय दुखायत, बसव काही गाडी, पण आपलं सगळं अधिष्ठान जाईल. त्याच्यामुळं आम्ही कोणत्याही गाडीमध्ये मोठ्या मोठ्या स्कॉर्पिओसारख्या गाड्या थांबायच्या. कुणी आम्हाला पैसे द्यायचं, आम्ही म्हणायचे आम्ही पैसे विकता घेईनात. वाटायचं मनात पैसे घ्यावं, कुठेतरी कामात येते. परंतु तेही मोह टाळत आम्ही आमचा प्रवास सुरू केला आणि दिग्रजपर्यंत गेलो होता. 7वा दिवस होता. 7 दिवस पूर्ण झाले आणि तिथं गेल्याच्या नंतर छोटा भंते आम्ही जे श्रामनेर बनवला होता काही अल्प काळासाठी, त्याच्या पोटामध्ये दुखत होतं, अल्पेंडिस झाला. डॉक्टरला दाखवलं आम्ही, ते म्हणाले अल्पेंडिस झालेला आहे आणि तुम्ही कुठं चाललात, यांनी पायी पायी चाललं तर हा अल्पेंडिस पोटामध्ये फुटू शकतो आणि त्याच्यामध्ये काही होईल घटना एखादी सांगता येत नाही. आणि तेव्हा मात्र आम्हाला माघार घ्यावी लागली. आणि तिथून मग आम्ही रात्रीचा मुक्काम महाकाश्यप भंतेच्या त्या टेकडीवर केला. तिथं रात्रीला थांबलो. दुसऱ्या दिवशी 4 व्हीलर केली आणि नांदेडला येऊन सरळ भंतेचं छोट्या ते ऑपरेशन करून घेतलं. तर असे प्रसंग आहेत. तर ती टेकडी मी सांगत होतो की तेही तेवढ्या मानोरा म्हणजे खूप दूर आहे, ते तिथून येत आहेत. भिक्खू पन्यारत्न आहेत, विपश्यना आचार्य आहेत. श्रीलंकेमध्ये आम्ही दोघंही सोबत होतो, एकच गुरुचे शिष्य आहेत. आणि त्याही ठिकाणावर म्हणजे जेव्हा आता तेही खडतरच अनुभव म्हणजे आमच्यासाठी राहिला. कारण जेव्हा कुठंतरी पुण्य आहे त्याच्यामध्ये एकीकडे आनंद होता आणि एकीकडे दुःख होतं, तेव्हा हे तुमचे आपले मोबाईल काहीच नव्हते. 2008-9च्या गोष्टी ह्या. मोबाईल नव्हते आणि ते टेलिफोन असायचे. तर जेव्हा इथून जात असताना म्हणजे असं कळालं की आता श्रीलंकेमध्ये शिकायला जायचं आहे आणि आपला नंबर लागला, आता शिकायला जायचं. रतनज्योती महास्ते त्यांच्यासोबत जात होतो. भंते आधीच गेले. आणि मग जेव्हा
जात असताना आपल्या जवळचे जेवढे उपासक उपासिका होते या सगळ्यांना सोडून जायचे बाहेर देशामध्ये, श्रीलंका राष्ट्रामध्ये. आणि तिकडं फोन चालत नाही, काही नाही, समुद्राच्या पलीकडे. आपण 7 समुद्राचं नाव ऐकलं होतं. आता तिकडं जायचं, फोन कुणाचा फोनही नाही आणि काहीच नाही, कुणाशी संबंध नाही, संपर्क नाही. तिथला देश वेगळा, तिथली बोली भाषा वेगळी. हे सगळ्या गोष्टी तिथं काही तुम्हाला ज्वारीच्या भाकरीन गव्हाच्या चपात्या भेटत नाहीत, पोळ्या. तिथं भात खायचा. आता आम्ही त्या ठिकाणावर संकल्प करून जेव्हा निघालो होतो तेव्हा म्हणजे मनाला असं एक वाटत होतं की आपण सगळ्या भारतातल्या आपल्या जवळच्या प्रिय लोकांना सोडून जात आहोत. आणि ते प्रसंगही एवढाच कठीण होता. जेव्हा श्रीलंका या राष्ट्रामध्ये गेलो तर तिथं म्हणजे मला तर सुरुवातीला ती काही इंग्रजी येत नव्हती आणि तिथली ती भाषा तर समजलं लय दूरची गोष्ट होती. ते एवढ्या कठीण प्रसंगामधून जसं काय भारतातले लोक ते आपल्यासाठी मेले तर आपण भारतातल्या लोकांसाठी मेलो. ना आई वडील, ना भाऊ बंध, ना कोणीच नाही. म्हणजे एक ती त्यागाचीच कसोटी होती एक की सर्वांशी संबंध संपर्क सगळा बंद होता. तिथं गेल्याच्या नंतर मुक्यासारखी अवस्था. एक तर कुणाची भाषा समजत नव्हती, कोण काय बोलायला हे कळत नव्हतं आणि आपण त्यांना काय बोलायला हे कळत नव्हतं. त्याच्यामुळं तिथं तोंड होतं पण बोलता येत नव्हतं, कानही होते परंतु भाषा कळत नव्हती, काय बोलायलेत काय नाही काही समजत नव्हतं. अशा कठीण प्रसंगातून 6 महिने सुरुवातीचे गेले, परंतु हळूहळू ती भाषा तिथं शिकता आली, त्यांची सिंहली भाषा. आणि त्या सिंहल भाषेमुळं इंग्रजी भाषा शिकता आली. आम्ही दोघांनी तिथं इंग्रजीचेही क्लासेस लावले होते आणि त्या ठिकाणावर ती भाषा म्हणजे शिकता आली, इंग्रजीही कळायला लागली, सिंहल भाषा शिकता आली. तर ते म्हणजे त्यागाच्या कसोटीतून कधी कधी माणसाला जावं लागतंय. आणि ही श्रद्धा होती, बुद्ध धम्मा संघाच्या प्रति श्रद्धा होती. बुद्धानं जर तसा त्याग केला असेल आणि बुद्धाने खडतर तपस्या 6 वर्ष जर केली असेल तर मग आपला त्याग काहीच नाही, शून्य आहे त्याच्या पुढे. बुद्धानं सगळा पायी प्रवास केला सगळ्या भारतामध्ये. जिथं जातील तिथं बुद्धही पायी जाऊन प्रवास केला, लोकांना उपदेश केला, धम्माचा उपदेश केला. तर एक श्रद्धा असल्या कारणाने म्हणजे भंतेने तिथं महाकाश्य भंतेने ती टेकडी निर्माण केली. कयारत्न भंतेने हिमायतनगरला तर एक सेंटर चालवण्याचं त्यांचं एक काम आहे. आणि प्रत्येक भिक्खू संघ म्हणजे आपल्या आपल्या परीनं काम करतो. एवढ्या ओसाड म्हणजे जागा असलेली तुम्ही याला माळरान जे होतं याला सुगंध आणण्याचं काम करता. कारण एवढं सुंदर वातावरण तुम्ही हे JCBनं हे सगळं आता चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये हे फुलाफळांनी बहरून जाणारे काम आहे. आणि इथं येणारा माणूस सहजासहजी लवकर निघू शकत नाही, कारण एवढं प्रसन्न वातावरण इथं आहे. बुद्ध त्या काळामध्ये अशा उंच टेकड्यावर राहायचे, एकांतात राहायचे, ध्यान करायचे. आणि बुद्धानं जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस आपल्या धम्माचा प्रचार प्रसार केलेला. उपासक उपासिकांनो, आपली श्रद्धा तीळभर सुद्धा बुद्ध धम्म संघावरची, बाबासाहेबांच्या विचारावरची कमी होऊ देता कामा नये. आपली श्रद्धा वृद्धिंगत झाली पाहिजे. गंगाधर ढवळे सरांनी त्यांच्या प्रास्ताविक म्हणजे बोलताना सांगितलं की लरे बाबांनी सुद्धा काही गोष्टी मृगदाय विषयी, बुद्धाच्या प्रवासाविषयी काही गोष्टी सांगितल्या की श्रद्धा आपली बलवान झाली पाहिजे, उत्तरोत्तर वाढत गेली पाहिजे, ही कमी होऊ देता कामा नये. आणि येणारा काळ जो आहे तुम्ही तुमची दिशा ठरवा. बुद्धानं बाबासाहेबांनी मार्ग सांगितलेला आहे, पण तुम्ही कोणत्या चुकीच्या मार्गात तर जाणार नाहीत ना. कारण भगवान बुद्धाच्या धर्मात एवढं स्वातंत्र्य आहे आणि कुठल्याच धर्मामध्ये स्वातंत्र्य नाही. इथं विचार स्वातंत्र्य आहे. तुम्हाला काय वाटतंय, काय करायचं आहे हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि बुद्धानं उपदेश सांगत असताना सुद्धा नेहमी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेब म्हणाले होते की मी बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे, परंतु मेंढर बनून, आंधळी मेंढर बनून माझ्या पाठीमागे येऊ नका. तुमच्या बुद्धीला पटत असेल तर तुम्ही या आणि तर सोडून द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, बुद्धानं सांगितलं
मी तुमचा मार्गदर्शक आहे, मुक्ती ज्याची त्यानं मिळवायची आहे, मी तुमचा मोक्षदाता नाही. यही पशिको धम्म बुद्ध म्हणाले की तुम्हाला पटलं तर स्वीकार करा आणि तर सोडून द्या. परंतु काही माणसं याही काळामध्ये भरकट असताना पाहायला मिळतात. कोणी कंदोऱ्या करत असेल, कोणी वेगवेगळ्या मार्गाने जात असेल, कोणी त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या नादी लागला असेल. तर हा प्रकार सुद्धा आजही वर्तमान काळामध्ये शिकल्या सवरलेल्या माणसांकडून सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कोणी त्या 33 कोटींच्या नादी लागून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करत आहे. तेवढा शुद्ध पवित्र बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला धम्म आहे, जे आपलं कल्याण करणार आहे. तुम्हाला स्वाभिमानानं जीवन जगायला दिलेला हा बाबासाहेबांनी धम्म आहे. तुम्ही जर या धम्माचं पालन केलात तर जगातले सगळे लोक तुम्हाला वंदन करतील. आणि जर तुम्ही या धम्माचं पालन नाही केलात तर सगळ्या जगातल्या लोकांच्या पाया पडत सुटावं लागेल तुम्हाला. 33 कोटीच्या पाया पडावं लागतील तुम्हाला. आणि तुम्ही जर धम्माचं पालन केलं तर तुम्हाला सांगतोय 33 कोटी तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. बुद्धाला सगळं जग मानतंय आणि बुद्धाचे तत्व हे सगळ्या जगानं स्वीकारलेले आहे. त्याच्यामुळं आपण चिकित्सक बुद्धीनं, प्रज्ञा बुद्धीनं आम्ही सांगतो म्हणून ऐकूच नका, बुद्धानं सांगितलंय म्हणून ऐकू नका. तुम्हाला जर त्याचा लाभ होत असेल तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. बुद्धाने सरळ सरळ स्वातंत्र्य दिलेलं आहे. मार्ग जर चुकलात तर याच्यानंतर एखादा बोधिसत्व जन्माला येणं फार कठीण आहे. बुद्ध जन्माला येणं तर महाकठीण गोष्ट आहे. तुमचा आमचा काळ एका बोधिसत्वाच्या फार समीपचा काळ आहे. 100 वर्षे झाले नाही, 100, 125 वर्ष, 150 वर्षे झालं नाही अजून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. एवढा कल्याणकारी धम्म आपल्याला दिला. आणि जर तो कल्याणकारी धम्म आपण समजून नाही घेतला आणि जर आपण तसं जर नाही वागलो तर मात्र आपल्यासारखा अभागी आपणच आहोत. आपला घात करणारा दुसरा तिसरा कोणी नाही. म्हणून मार्ग चुकू नका, मार्गात राहा. 22 प्रतिज्ञांचं पालन करा. छोट्या छोट्या लोभांना बळी पडू नका. छोट्या छोट्या माना सन्मानाच्या नादी लागू नका. छोट्या छोट्या अपमानाने विचलित होऊ नका. जीवन जगताना लाभ होईल, हानी होईल, यश येईल, अपयश येईल, निंदा होईल, प्रशंसाही होईल. चित्ताला समतेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. धम्मवान माणसं आपल्या चित्ताला प्रकंपित होऊ देत नाही. आपलं चित्त हे समतेमध्ये ठेवत असतात आणि सर्व अनित्य आहे त्याचा अनित्यबोध स्वतःमध्ये जागृत करून चित्ताला समतेत ठेवत असतात. कारण हे अनित्य आहे, हे सुद्धा बदलणार आहे, हे सुद्धा बदलणार आहे. त्यामुळे कोणत्याच गोष्टीमध्ये अडकून पडू नका. आसक्तीला दूर करा, अनासक्त होण्याचा प्रयत्न करा. आपली दिशा ठरवून घेतली पाहिजे की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे. नाहीतर एक उदाहरण जसं आम्ही नेहमी ऐकत असतो, एक पंजाबचा मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, तो मुख्यमंत्री असताना त्याचा ताफा चाललेला होता आणि मुख्यमंत्री म्हटल्याच्या नंतर कलेक्टर, SP सर्व प्रशासन त्याच्या मागे पुढे राहते, ॲम्ब्युलन्स राहते, सगळ्याच गोष्टी. आणि जसा तो ताफा जात असताना त्याच्याच गाडीला एक कुत्रं धडकलं आणि ते मरण पावलं. ते कुत्रं ते रस्ता पार करताना पुढे गेलेलं मागं आलं. ते कुत्रं पुढे तर गेलं आणि परत अजून पाठीमागं आलं. आता पाठीमागं काही डुकरं राहतात बघितलं तुम्ही, बरेच ॲक्सिडेंट त्या डुकरामुळे झालेले. डुकराचं पुढे जाऊन परत मागे येतं आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांचा मृत्यूही झाला. काही प्राणी म्हणजे डुकरंही मेले त्याच्यामध्ये, कुत्रेही तसेच. कधी पुढे जातील कधी मागे येतील सांगता येत नाही. तर तसं ते कुत्रं पुढे गेलं, मागं आलं आणि त्याचं ते ॲक्सिडेंट झाला, मरण पावलं कुत्रं. ड्रायव्हर उतरला, घाबरला. गाडीतले पाठीमागचे पुढच्या सगळ्या गाड्या थांबल्या, पाहिलं काय झालं, कुत्रं मेलं. त्या मुख्यमंत्र्यांना विचारलं क्या हुआ, बोले कुछ नहीं, वो कुत्ता मर गया है. कैसे मरा, वो उधर जाते समय और पीछे आया तो मर गया. तो ते मुख्यमंत्री म्हणते हैं कि कुत्ता मर गया है तो मरने दे, कुत्ता मर गया है तो मरने दे.
क्योंकि वो कुत्ता अपनी गलती से नहीं, उसकी गलती से मरा है। वो कुत्ते ने अपना रास्ता तय नहीं किया था कि उसको इधर जाना है या उधर जाना है, उसकी वजह से रास्ता तय न होने की वजह से उसकी मौत हो गई है। वो मर गया है तो मरने दे, आपलं तसं होऊ नये। मला हेच सांगायचे तुम्हाला, नेहमी सांगत असतो, आपण जर दिशा चुकलात आता तर 2024 मध्ये कुत्र्याच्या मौतीनं जर नाही मरण झालं तर मग म्हणाचं। त्याच्यामुळं गोष्ट ध्यानात घ्या, समजून घ्या, वाट चुकू नका, मार्ग चुकू नका। बुद्धानं सांगितलेला, बाबासाहेबांनी मार्ग सांगितलेला चुकू नका, अन्यथा तुम्ही किती सुंदर निर्माण करा, आयुष्य घालावं लागते माणसाला त्याच्यामध्ये कष्ट करता करता करता। आणि छोट्याशा एखाद्या गोष्टीमुळं एक चूक जर झाली तर सगळा डोलारा नष्ट व्हायला काही वेळ लागत नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये RSS BJPला थांबवण्यासाठी सुद्धा या परिषदेच्या वतीनं काम झालं पाहिजे, ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या। माझी अंतःकरणातून इच्छा आहे, नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना मी सांगत असतो की अरे तुमच्या बोधांचे आमदार खासदार का होत नाही। बाबासाहेबांची संकल्पना होती की मला तुमच्यातला प्रधानमंत्री पाहायचा आहे, आपला महापौरच्या पुढे एकही पाऊल पडत नाही, एवढी जनसंख्या असताना सुद्धा। त्याच्यामुळं गांभीर्यानं काही गोष्टी लक्षात घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्यातले आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री कसे होतील याच्यासाठी आता स्वप्न पाहायला शिकलं पाहिजे। कारण बुद्धाच्या काळामध्ये राजा बिंबिसार, राजा प्रसेनजित, राजा अजातशत्रू हे सम्राट होते, साधे लोक नव्हते। सातवाहन राज्य हे लोक सगळे बुद्धिस्ट होते, नागवंशीय लोक होते ते, आणि ते बुद्धिस्ट राज्य असल्यामुळं हा जो धम्म आहे या भारतातच नाही पूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे। आणि त्याच्यामुळं आपल्याला राज आश्रय आपण दुसऱ्याचा घेण्यापेक्षा आपले राज्य लोक निर्माण करा। आमचे राज्य लोक का निर्माण होत नाहीत त्याचं कारण सुद्धा आहे की आम्ही जरा 10 लोक एकत्रित आले की एकामेकावर टीका टिप्पणी करणं सुरू होते, यांना असा त्यांना तसा, त्याचे मतं फोडण्याचा प्रयत्न सुरू जास्त होते आपल्याकडे, आणि त्यामुळे एकमेकांमध्ये चीड निर्माण होते, मन दूर होतात। त्याच्यामुळं आपल्या माणसांविषयी सुद्धा आपण आता चांगलं बोलायला शिका, एकमेकांची स्तुती करा, प्रशंसा करा, दूर गेलेल्या माणसांना जवळ घ्या, जवळची माणसं दूर होऊ नयेत याची काळजी घ्या। आणि प्रेमानं जगाला जिंकलेलं आहे बुद्धानं। आपल्याला तर करुणा, मैत्री, बुद्धाचं तत्वज्ञान सगळं माहीत झालेलं आहे, आता बुद्धाचं पंचशील आपल्याला माहीत झालेलं आहे। त्यामुळं आपण सगळ्यांना करुणेनं मैत्रीनं जवळ घ्या, कारण आधी आपल्या समाजाला जोडायला शिका। आपला जर समाज आपण जोडला तर दुसरे आपोआप जोडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं एकी झाली पाहिजे, एक संघ आपण झालं पाहिजे। काल नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी महाधम्मपद यात्रा काढली, महाधम्मध्वज घेऊन दवडे सरांनी सांगितलं आपल्याला, सर्व बुद्धिस्ट जेवढे होते ते सगळे आपण तिथे एकत्रित केले। आणि काही गोष्टी आता आम्ही तर ठरवलं की हे जे काही आपलं ही धम्म परिषद असेल, इथलाही परिसर असेल, कारण आम्ही स्वतः त्या गोष्टी करतो म्हणून तुम्हाला सांगतो, आपलं मड आपल्या खांद्यावर गेलं पाहिजे, ही काळजी घ्या तुम्ही। कुणाकडे हात पसरायची गरज तुम्हाला पडू नये। आजही समाज आपला म्हणजे सदन झालेला आहे, गरीब राहिलेला नाही। तुम्ही जर ठरवलं ते परिसर निर्माण करायला तुम्हाला किती वेळ लागतो। नांदेडच्या मागच्या इलेक्शनमध्ये काही लोकांनी बुद्धविहारासाठी 2-2 लाख रुपये घेतले बुद्धविहार निर्माण करायला, आणि 2 लाखामध्ये वार्डाच्या वार्ड विकल्या गेले। बाबासाहेब आंबेडकरांनी लय कष्टानं हा मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। रक्ताचं पाणी केलं, खायला बाबासाहेबांना वेळ भेटत नव्हता, खाल्लं नाही, खायलाही काही नव्हतं वेळ भेटला तर, परंतु समाजाची चिंता होती की हा समाज ही जी अवस्था हलाखीची जगत आहे, हा गरीब गुलामीची अवस्था जगत आहे, लाचारीची अवस्था जगत आहे। बाबासाहेबांनी तुम्हाला राजा बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु ते स्वप्न थोडीच मिळवणारे आपणच आहे। बरेचसे लोक 1000-500 रुपयामध्ये ते मतदानसुद्धा विकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, नीट बाबासाहेबांना समजून घ्या। आज आपल्याकडे खायला प्यायला कपडा लत्ता याची म्हणजे
कुठलीही कमतरता नाही. आज सगळं काही खायला आहे, पण तरीसुद्धा आम्ही कोणत्या म्हणजे स्वार्थात आहेत, कशामध्ये आहेत काही कळत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडपासून तरोडा नाक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर आपण श्रामणेर प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. आपली गायतोंची मंडळी तुम्ही आले होते, काही जणांनी पाहिलं, महिला मंडळाने पाहिलं. त्या ठिकाणावर 1.5 एकर जमीन समाजाच्या दानामधूनच विकत घेतली. 20x50चं बांधकाम समाजाच्या दानातून केलं. 11 फूट अखंड मार्बलची मूर्ती समाजाच्या दानातून उभी केली. 2 बोर तिथं पाडले, तेही समाजाच्या दानातून पाडले. सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था तिथं समाजाच्या दानातून होते. आतापर्यंत 1200 श्रामणेर आपले प्रशिक्षित होऊन बाहेर पडले.